फेरीचा तिसऱ्या फेरीचा सामना आहे आणि सुमित इलेव्हन आणि सोमजाई फायटर्स गुहागर हा तो संघ एक सर कोकणातला पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी आपल्या भेटीला आलेला आहे. नक्कीच या ठिकाणी या गोष्टीचा एक उल्लेख आपण या ठिकाणी करतोय. आणि जसा मी दरवर्षी सांगतो की प्रत्येक वर्षी नवा विजेता येतो. कदाचित हे वर्ष सुद्धा त्याला अपवाद नाही आहे आणि या वर्षी सुद्धा नवा विजेता पाहायला मिळणार. कारण MCC विरार जो विजेता होता गेल्या वर्षीचा तो स्पर्धेबाहेर गेलाय, त्याच्यामुळे तो उद्या खेळताना दिसणार नाही आहेत. इनफॅक्ट गेल्या वर्षी जे 6 संघ टॉप 6 मध्ये क्वालिफाय झालेले त्याच्यातला एकच संघ यंगस्टर पापडी आहेत त्या लिस्टमध्ये. म्हणजे जे 18 संघ जे बघणार आहोत ना त्याच्यामध्ये टॉप 6 वाला फक्त एक आहे. नवीन संघ येण्याची जी परंपरा आहे, प्रत्येक वर्षी नवीन संघ चर्चा होईल. पंचांकडे इशारा येतोय. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. प्रशांत आणि वासू पहिले षटक हाताळण्यासाठी जतीन. पहिला चेंडू हाताळला जातोय. हलक्या पद्धतीनं ड्राईव्ह करायचा होता चेंडूला. मिड विकेटला फील्ड केले गेले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. या दोन संघापैकी सुमित इलेव्हननं प्रभावित करणारी कामगिरी केली तर तुम्ही गुहागरचाही उल्लेख केला, कारण तिथून तो इतका लांबचा प्रवास करून तोही संघ आलाय. भले ते इथे राहतात पण अपेक्षा त्या संघाकडनं पण वाढल्यात. नक्कीच सर, कारण तिसऱ्या फेरीचा सामना आहे. इथून आपण जिंकतोय तर पुढच्या फेरीसाठी आपल्याला या ठिकाणी संधी मिळते आणि उद्या येण्यासाठी सुद्धा संधी आहे. कारण उद्या आपण पाहतोय की जे 18 संघ दाखल होणार आहेत त्या 18 संघांमध्ये आपल्या या ठिकाणी खेळण्याची संधी मिळेल आणि मोठी स्पर्धा आपल्या नावावरती करण्याचा एक जो विक्रम आहे तो विक्रम या ठिकाणी केला जाईल. दरम्यान जतीन याचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागतात, पंच आमच्याकडे वळतात आणि एक अतिरिक्त धावाने धावसंख्या पुढे 2 वरती. आणि मी का सांगतो म्हणजे गेल्या वर्षी जर तुम्हाला आठवत असेल तर MCC विरारनं जसं टायटल जिंकलं होतं तसं फायनलला निव्या स्पोर्ट्स होता त्याच्या सगळेच. तर निव्या स्पोर्ट नाही आहे. 3ऱ्या क्रमांकावरती परी इलेव्हन गणेशपुरी तो होता संघ, तो खेळलाच नाही आहे. या स्पर्धेमध्येच खेळला नाही. इतर 3 संघ आहेत त्याविषयी नक्कीच सांगेल. पण आता मॅच सुरू झाले. 2 धावा धावफलकावरती आहेत. शफल केलं तर ऑफस्टमच्या बाहेर होऊन शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रक्षेला बीट केला. चेंडू पाठवलाय सरळ लॉंग लेग बाउंड लाईनच्या बाहेर. या चौकारानं धावफलक जाऊन पोचेल तो. 6 वरती चांगला स्टार्ट आहे. प्रशांतनं आणि वासूने म्हणजे खास करून प्रशांतनं नेहमीच चांगला स्टार्ट दिलाय. आता थोडासा वासू ॲडव्हान्टेज घेतोय. या चौकाराला खेळतोय. 6 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. जतीन आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली होती पण आता काय थोडंसं जे वातावरणही बदल झाले आहेत. कदाचित त्या चेंडूला ग्रीप करणं फिरवणं तितकं सोपं नाही आहेत आणि त्याच्यामुळे थोडा कुठेतरी त्याचा प्रभाव जाणवतोय. नक्कीच आणि त्यामुळे याचा फायदा मला वाटतं कुठेतरी सुमित इलेव्हन संघाला होताना पाहतोय आपण. 4 धावा या ठिकाणी वासू याच्या फलंदाजीतून निघतायत आणि 4 धावांचा नक्कीच फायदा या ठिकाणी या सुमित इलेव्हन संघाला होईल. आणि मी जसा 3 संघांचा उल्लेख केला तसे उर्वरित 3 संघ होते जे क्वालिफाय झाले होते त्याच्यामध्ये संस्कृती इलेव्हन रायगड होता, तो स्पर्धेबाहेर गेलाय. मुंबई सम्राटचा संघ होता, तो स्पर्धेबाहेर गेलाय. तो एक संघ होता तो यंगस्टर पापडी, तो रेसमध्ये आहे. आता बघूया तो रेसमध्ये आहे तो टायटलपर्यंत जातो का दुसरा कोणतरी रेसमध्ये सामील होतोय. नक्कीच पण उर्वरित सर्व जे संघ आहेत त्या संघांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया सर. आणि नक्कीच उद्या आपल्याला तो मोठा जो विजेता संघ आहे तो या ठिकाणी पाहायला मिळेल. दरम्यान जतीन पुन्हा शपळवण्याचा प्रयत्न होता मात्र शरीरावरती चेंडू आदळतोय. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सर केला 7 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चेंडू फेकून झालेले आहेत 3 आणि जतीन अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी आतापर्यंत हाताळत होता मात्र 1 चेंडू या ठिकाणी जतन पुन्हा एकदा जतन स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने आणि चेंडू सीमापार चौकार. इम्प्रोव्हायझेशनचा फटका. थोडासा रचनात्मक पद्धतीने या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न प्रशांत यांनी केला होता. बघा हा चेंडू बघा स्विच केला होता. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता त्याला बीट केला आणि चेंडूला पाठवलं सरळ थर्डमॅन रिजनमध्ये चौकार. आणि बघा एका बाजूला गुहागरचा संघ आहे तर गुहागरच्या थोडंसं पुढे मागे सारखा कुडाल आहे त्याच्यामुळे
दोन्ही आजूबाजूचे संघ आहे. सुमित इलेव्हन कुडाळ आहे, म्हणजे आम्ही कोकणातल्या संघावरती चर्चा करतोय आणि आता त्याच्यामध्ये अजून ॲड झालं, म्हणजे आताही ते कोणीही जिंको कोकणातला एक संघ क्वालिफायच्या दिशेने येणार आहे. त्याच्यामुळे सर जसं आपण चर्चा करतोय ना, आता RSC वाल्यांचं पण कन्फर्म होणं थोडंसं कठीण आहे. जसं असतं ना कोकण कन्यामध्ये, त्या पद्धतीनं कदाचित होऊ शकेल. एक धावे चेंडूवरती पूर्ण, एक धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12. नक्कीच सर. आणि कुडाळ हा कुडाळचा संघ आहे, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ आहे सर. आणि मगाशी आपण उल्लेख करतो तो गुहागर रत्नागिरीचा संघ आहे. आणि त्याच्यामध्ये सर म्हणजे जर आपण कुडाळला पुढे गेलो आणि गुहागरला मागे आलो तर मध्ये जर आपण सेंटरला थांबलो तर बरोबर राजापूर आहे. म्हणजे राजापूरचा संघ ऑलरेडी याच्यामध्ये क्वालिफाय झालेला आहे. आता मात्र पुढचा येणार का मागचा येणार ते आता ठरेल. नाही, त्याच्या जरासं मला वाटतं अगोदर की काय श्रीवर्धन पण आहे, म्हणजे त्या एका लाईनीमध्ये सर्वजण आहेत, त्याच्यामुळे मजा येणार आहे. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण, 2 धावांनी स्कोर जाऊन पोचेल तो 14वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात प्रशांत 5वरती खेळतायत, वासू 6वरती खेळतात आणि चांगली सुरुवात सुमित इलेव्हन कुडाळच्या संघाला करतोय. बघा, जसा मी 2023चा उल्लेख केला तसा 2022ला तृष्णा इलेव्हन मालाडचा संघ विजेता होता, पण आज तो खेळला पण नाही जिंकू शकला. त्याच्यानंतर उपविजेता त्यांच्यासमोर होता नारंगी, तो आता रेसमध्ये आहे. 3ऱ्या क्रमांकावरती जर पाहिलं तर मंथन रिसॉर्ट नवापूर होता 2022ला, तो आता रेसमध्ये आहेत. म्हणजे आपण जातोय हळूहळू खाली करणं कोण कोण रेसमध्ये आहेत. फक्त 3 संघ म्हणजे मायरा इलेव्हन मंडणगड, मॅकडॉल खोचिवडे आणि त्याच्यानंतर हर्षिता इलेव्हन एंबूर जो मनोरचा संघ, ते 3 संघ नाही आहेत रेसमध्ये. म्हणजे मागच्या 3 वर्षामध्ये कोण जिंकलंय, कोण क्वालिफाय केलंय आणि कोण रेसमध्ये आहे त्यावर्षी चर्चा नक्कीच होईल. पण आता धावा झाल्या धावफलकावरती 14. नक्कीच सर. 14 धावा धावफलकावरती. नीरज याचा ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रशांत याचा मात्र 1 धाव या ठिकाणी. आणि नक्कीच सर एक गोष्ट या ठिकाणी मी उल्लेख करेन की आपण जी सर ही हिस्ट्री सगळी सांगताय ही सगळी आपल्या डोक्यामध्ये फिट आहे सर. आणि आपलं जे मी म्हणेन की आपला जो ब्रेन आहे सर कम्प्युटरसारखा फास्ट चालतं या ठिकाणी पाहतो मी प्रत्येक वेळा. म्हणून प्रत्येक वेळा मी जेव्हा उल्लेख करतो की महाराष्ट्राचा बुलंद आवाज एक विशेष असं समालोचनाचं नेतृत्व मी असं का म्हणतोय तर त्याचा हा एक आपल्याला सांगता येईल. आणि या ठिकाणी पाहतोय पण चालू सामन्याकडे की 2 धावा या ठिकाणी मिळता येतं आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल 17 धावसंख्येवरती. प्रत्येक स्पर्धेचा जर आयोजकांकडे डाटा असेल तर नक्कीच ते बोलता येतं. त्याच्यामुळे डाटा ठेवणं तेही गरजेचं आहे, कारण इतक्या वर्षाचा जर आपला इतिहास आहे, आपण 25वे वर्ष साजरं करतोय, तर किमान या 25व्या वर्षामध्ये सोडून द्या मागच्या 5 वर्षामध्ये कोण जिंकले त्याचा रेकॉर्ड सादर करणं तरी सोपं असतं. त्याच्यामुळे NCC चषकाचा 25व्या वर्षाचा इतिहासही तोच सांगतोय की लागोपाठ 2 नाही जिंकले कोणी. ही स्पर्धा देखील तोच सांगतो. मी अजून थोडंसं पुढे जाईल. 2021ला ज्यावेळेला ही स्पर्धा कोणी जिंकली होती, 1.2 षटकांचा खेळ, 17 धावा धावफलकावरती आहेत. नीरज जात आहेत समोर, फलंदाज वासू. स्वीपचा प्रयत्न इथे झेल टिपला गेलाय. तर 2000 थोडंसं मागे गेलं तर 21ला ही स्पर्धा रुद्र इलेव्हनने जिंकली होती. आज रुद्र इलेव्हन खेळला, म्हणजे नचिकेत यांचाच तो संघ रुद्र इलेव्हन, पण तो आज स्पर्धेबाहेर गेलाय. नचिकेत इलेव्हन सुद्धा गेलाय. फायनलला आपण खोचिवडेच्या संघाला पाहिलं होतं, ते नाही आहेत याला. आणि एक संघ जो अजून क्वालिफाय झाला होता, शिवगर्जना चंदनसार भरत मोरे यांचा संघ, त्याला तर खेळण्याची संधी मिळाली नाही, ते थोडेसे उशीर आले, असंही काही घडलंय. त्याच्यामुळे मागच्या ज्या 3-4 वर्षाचा जर इतिहास पाहिला या स्पर्धेचा, आणि जसं तुम्ही सांगता की 100च्या वर संघ खेळणारी स्पर्धा आणि फक्त नावाकरता नाही आहे, तर प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने केला आहे. त्याच्यामुळे ज्याला खेळण्याची इच्छा आहे त्या मैदानावरती खेळतात. आणि फ्लड लाईट्स आल्यापासून त्याची संख्या वाढली, म्हणजे 2016पर्यंत ठीक होतं, 17 नंतर ही संख्या थोडीशी वाढली गेली. नक्की सर. आणि चांगलं उत्कृष्ट नियोजन आपल्या मार्फत या ठिकाणी केलं जातं आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक खेळाडूला खेळण्याची उत्सुकता जी आहे ती नक्कीच वाढलेली असते. आणि आता मात्र नक्कीच खेळाडूला जे संघ हरलेले आहेत, जे संघ ज्यांना अपयश आले आहे, ते पुन्हा आता सर 365 दिवसाची वाट बघणार आहेत. दरम्यान हलक्या हाताने खेळलेला चेंडू पाहूया काय होतं या ठिकाणी. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव पूर्ण होते, मात्र या ठिकाणी थांबावं लागणार आहे. 1च धाव आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. दरम्यान नीरज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत चांगलं षटक या ठिकाणी हाताळले नीरजाने. 4 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झालेला आहे, 4 धावाही खर्च केले आहेत आणि 1 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले नीरजाला. नाही, चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. स्विचिटचा काय फटका खेळ आहे, जबरदस्त हिट.
सुंदर सुंदर फटका. या मध्यरात्री होत आले पण मध्यरात्रीला एक सूर्य उगव असा फटका खेळाय. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. चौकार. बघा पुन्हा एकदा बघू शकता काय फटका खेळाय. इझी. या असा थोडंसं दुर्कट वातावरणामध्ये जे दवाचं प्रमाण आहे अशा वेळेला चेंडूची लेंथ पिक करणं, स्विच इट करणं. नक्कीच प्रशांत एक चांगला खेळ दाखवतोय. तो 10 वरती खेळतोय आणि सगळं नेऊन ठेवतोय 22. नक्कीच. आणि हे 4 धावा अतिशय निर्णायक असणार आहेत सर. कारण पाठिंबाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की लो स्कोरिंग, अतिशय लो स्कोरिंग मॅच त्या ठिकाणी झाला होता आणि तो कुठेतरी फॅक्टर या ठिकाणी. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, ढकलण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण होईल आणि नक्कीच त्याचा एक धावेने धावसंख्या पुढे सर केला 23 या धावसंख्येवरती. अजूनही एक षटकाचा खेळ शेष आहे. 2 षटक समाप्त. एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालं आहे सोमजाई फायटर्स गुहागर संघाला आणि सुमित 11 संघ 23 वरती. जसं संघाच्या बाबतीमध्ये आम्ही म्हणतो की 2016-17 नंतर थोडासा फरक पडला की ज्यावेळेला फ्लड लाईट्स आले कदाचित त्यानंतर जास्त संघ खेळले. जसं मी 2021 पर्यंत म्हणलं की 127 खेळले, 2019ला 111 खेळले. त्याच्या अगोदर एकदा 96 संघ खेळले होते, 93, 80 खेळले होते. त्याच्यामुळे ती संख्या वाढली. ती फ्लड लाईट्स आल्यानंतर एकदा तर ही स्पर्धा 9 दिवसाची झाली होती. 7 दिवस कमी पडले होते म्हणजे 9 दिवसाची स्पर्धा करायला लागली होती. तरीसुद्धा नवीन संघ येणं चालूच होतं कारण प्रत्येकाची इच्छा आहे. आता सुद्धा थोडंसं जे बंधन होतं 20 संघांचं नाईलाजतं व काही वेळा आम्हाला 22 संघ करावे लागले. जे नेहमी खेळणारे संघ आहेत त्यांना संधी द्यावी लागली. पण प्रयत्न तोच होता की एक 9-10 वाजेपर्यंत सामने पूर्ण व्हावे. तो उद्देश होता म्हणून आम्ही संघावरती थोडी मर्यादा आणली होती. नक्कीच. आणि त्यामुळे सर कसं चांगलं एक नियोजन या ठिकाणी करायला मिळतं, संधी मिळते. आणि आतापर्यंत तुम्ही जवळजवळ नाही म्हटलं तरी सोमवारपासून आपला हा खेळ चालू झालेला आहे आणि आज शनिवार आणि उद्याचा रविवार म्हणजे जवळजवळ एक आठवडा आपण ही स्पर्धा राबवतोय म्हटल्यानंतर सगळ्यांवरती जबाबदारी आहे आणि प्रत्येकजण या ठिकाणी वेळ देतोय. त्यामुळे त्यांनाही थोडी आरामाची गरज असणार आहे. नक्कीच प्रत्येकाचा रोल आहे. पंचांची भूमिकामध्ये, आयोजकांमध्ये खाली हँडलिंग करण्यासाठी असतील, बाकीच्या गोष्टी आहेत, विकेट प्रिपेअर करणं, माली, या सर्व गोष्टी असतात. नक्की एक चांगला प्रश्न तुम्ही केला. नक्की त्यावर चर्चा होईल. कारण बऱ्याच वेळेला म्हणजे चर्चा होते की इतक्या संघ खेळतात, इतके ज्यावेळेला कॅल्क्युलेटर चालतं ना त्यावेळेला फक्त अमाऊंट येते समोर म्हणजे इतकी अमाऊंट. पण त्याच्या अपरोक्ष जर इथे प्रत्येक वेळेला तितका वेळ प्रत्येकाला द्यावा लागतो, स्वतःचं काम बाजूला ठेवून उभं राहावं लागतं, तोही विषय असतो आणि प्रत्येकाने रोल व्यवस्थित निभावला आहे आतापर्यंत. नक्कीच. आणि त्याचमुळे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मोठं नाव या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इव्हन भारतामध्ये आहे. कारण आपण पाठीमागच्याच वर्षामध्ये पाहिलं होतं सर, आपण या ठिकाणी 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो आपला रौप्य महोत्सव आहे तो या ठिकाणी आपण साजरा केला होता आणि 5 लाखाची टुर्नामेंट या ठिकाणी ऑल इंडिया आपण या ठिकाणी ठेवली होती. आणि त्या ठिकाणी आम्ही मागची उल्लेख केला, कैलास असताना सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख झाला होता की या ठिकाणी पार्किंगला जागा नव्हती. एवढा महाराष्ट्रातला म्हणजे इव्हन भारतातला नंबर 1चा क्राऊड आपल्याला त्यावेळी या ठिकाणी पाहायला मिळाला होता सर. नाही त्यावेळेला मी क्राऊडबद्दल बोललो होतो, आजही बोलतोय प्रेक्षकांबद्दल की आज बघा मध्यरात्र व्हायला आलेत या सामन्यामध्ये. म्हणजे असं नाही की आता फायनल होणार आहे, फायनल तर उद्याच होणार आहे. पण कोणीही प्रेक्षक बाहेर निघायच्या मार्गाला नाही. त्यांना माहिती आहे आपण आलोय आनंद घेण्यासाठी, क्रिकेट पाहण्यासाठी. मग सामना कुणाचाही असो त्यावेळेला सामने पाहण्यासाठी प्रत्येकजण इथे आला आहे. धावा आहेत धापलकावरती 25, 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. हलक्या हाताना पुन्हा एकदा खेळतोय. चांगली इनिंग प्रशांत साकारतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, एक धावाने स्कोर जाऊन पोचेल 26 वरती. चारही बाजूला बघितलं आताही प्रेक्षक वर्ग आहे. बघा ही नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची सर्वात मोठी शक्ती हे प्रेक्षक आहेत. ज्यावेळेला प्रेक्षक असतो ना मग थोडंसं एनर्जी असते. खाली स्टेडियम असतं तर आपल्याला समालोचकांना सुद्धा बोलण्याला हुरूप येत नाही, कारण ऐकणारं कोण नसेल तर मग बोलणाऱ्याला मजा येत नाही. त्याच्यामुळे हा शांत, संयमी, नेहमी क्रिकेटला प्रोत्साहन देणारा आणि क्रिकेट पसंत करणारा प्रेक्षक वर्ग आहे. नक्कीच. आणि त्यामुळे संपूर्ण खेळाडू असू दे, समालोचक असू दे, आयोजक असू दे, या सगळ्यांना एक प्रेरणा मिळते आणि ती प्रेरणा या ठिकाणी पुन्हा एकदा सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी एक धाव मिळेल अतिरिक्त स्वरूपात. नक्कीच आमच्याकडे पंच इशारा करतायत एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सर केला 27 वरती. आतापर्यंत शेवटच्या षटकातला मला वाटतं 5 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झालेला आहे
आणि आता एका चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल आणि यानंतर पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. प्रयत्न प्रशांतचा असणार आहे. 14 वरती तो बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 27 आहे. इथून गाडी त्यांना 31च्या जवळ न्यायची आहे, 30च्या पार न्यायची आहे. तर दुसऱ्या बाजूला शेवटचं षटक हाताळताना सुरेशनं आपली उपयुक्तता सिद्ध केली. फक्त 3 धावा, फक्त 3 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. याचा तर स्कोरबोर्ड 35च्या जवळ जाऊ शकले असता, 32, 33, 34, 35 जाऊ शकले असता. तो सोमजाई फायटर गुहागरच्या या संघानं 27 पर्यंत थांबवले. आम्ही चर्चा करतो कारण बघा मध्यरात्री आहे, त्याच्यामुळे थोडंसं सोलोमध्ये बोललं जातं. काही गोष्टीवरती चर्चा होणं गरजेचं आहे. उद्या कदाचित जो फायनलचा दिवस आहे त्यावेळेला तितका वेळ नसेल, कारण थोडंसं फास्ट क्रिकेट उद्याही होईल. त्याच्यामुळे शेवटचा चेंडू आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कट करतोय, चेंडू जातो तोपर्यंत कव्हरचा क्षेत्ररक्षक पटला करतोय. 2 धावांचा प्रयत्न, 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? 3री धाव बघूया काय घडलंय. पंच तिथे पाहतील, निरीक्षण करतील. 2 धावा, 2 नक्कीच, कारण 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला. काय घडलं होतं शेवटच्या चेंडूवरती? जसं बॅकफुटला गेला, पंच केलं, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली, 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा ज्यावेळेला प्रयत्न केला गेला, ज्यावेळेला थ्रो आला तेव्हा बघा हा थ्रो झालाय. थ्रो समोर येत होता, पण बिलकुल पंचाने पाहिलं की काय हे कसं त्याला अडथळा आला आहे की अडथळा निर्माण झाला आहे हे पाहिलं गेलं. त्याच्यामुळे पंचाने तिथे सांगितलं की 2 धावा आहेत. आणि बघा दोन्ही खेळाडूंनी देखील ते मान्य केलं. एक चांगली पार्टनरशिप. 29 धावा धावफलकावरती आहेत. आम्ही चर्चा करतोय प्रमोद सर जे आमच्या आदर्श शाळेत ॲज अ शिक्षक म्हणून आहेत. कारण बघा शिक्षकी पेशा असणं, तिथून आपला छंदही जोपासणं. कारण मी एक प्रत्येक समालोचकांना सांगतो का जर तुमच्याकडे समालोचन करायचं पण एक पॅशन नसेल तुमच्याकडे, पॅशनेटेड पाहिजे, फक्त आपल्याला बोलायचं आहे जायचं नाही, आणि दुसरा आहे की अभ्यास नसेल तर नाही टिकणार तुम्ही. तुम्हाला अभ्यासही करायचा आहे, तुम्हाला पॅशनेटही जायचं आहे, आणि क्रिकेटबद्दल किमान त्याचा बेस पाया मजबूत असणं गरजेचं आहे. त्यांचे स्ट्रोक, त्यांच्या जागा, खेळलेले फटके कुठे दिशेने गेल्यात, या बेसवरती तुम्ही काम करा तर तुम्ही पुढे जाणार. फॉलो कोणालाही करा पण कदाचित स्वतःची शैली निर्माण करा. सलामी जोडी मैदानावरती येईल. पुन्हा एकदा येऊया. 18 चेंडू आणि 30 धावा. नक्कीच सर, आणि नेहमी आम्हाला तुमची प्रेरणा असते सर, आणि तुमच्याच मोटिवेशनने आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो. नेहमी खरं सांगायचं तर सर, खरंच आम्ही तुम्हाला फॉलो करत असतो. कशा पद्धतीचं या ठिकाणी समालोचन केलं जाते, कशा पद्धतीचं आपलं विश्लेषण आहे या गोष्टींवरती. आणि विशेष एक गोष्ट सर मी उल्लेख करेन या ठिकाणी आज, की ज्या ज्या ठिकाणी तुमचं समालोचन असतं त्या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह मॅचेस असू दे किंवा जर जाणं शक्य असेल तर तिथपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि विशेष म्हणजे सर, मॅच आम्ही पाहण्यासाठी थोडं कमी जातो, पण तुमचं समालोचन ऐकण्यासाठी विशेष त्या ठिकाणी आम्ही नक्कीच पोहोचत असतो. नाही, धन्यवाद सर. कारण बघा ज्यावेळेला समालोचक असतो ना, ज्यावेळेला प्रतिक्रिया, क्रिया, प्रतिक्रिया सर्व येत असतात. म्हणजे कुठल्या क्रिया आपण घ्यायच्या, प्रतिक्रियाला प्रतिसाद द्यायचा हेही महत्त्वाचं आहे. कारण समालोचन क्षेत्र असं आहे ना की इथे सुद्धा एक स्पर्धा आहे. पण मी नेहमी आमच्या जे या नारंगी ग्रामस्थ घडामोडीचे जे समालोचक येतात ना त्यांना नेहमी सांगतो की स्पर्धा असावी पण निकोप स्पर्धा असावी. त्याच्यामुळे हे कदाचित नारंगी ग्रामस्थ घडामोडीचे समालोचक कक्ष एकमेव असे असेल की ते एका वेळेला 7, 8, 9, 10 समालोचक असतात. पण कोणाला कोणाबद्दल ईर्ष्या वाटत नाही, कोणाबद्दल काही वाटत नाही. ज्याला जशी संधी मिळेल तसा तो आपला समालोचन करतो आणि जातो. त्याच्यामुळे गेले कित्येक वर्ष या मंचाने, या समालोचन कक्षाने कित्येक समालोचक दिलेले आहेत आणि ते आजही कायम आहेत. बघा बऱ्याच ठिकाणी काय होतं की समालोचक येतो आणि तो समालोचन करतो, मोठा होतो, पण कदाचित त्या जिथून आलोय ना त्याला विसरतो. म्हणजे मी आज धनंजयचा उल्लेख केला कोपरीच्या. बघा आज दिवसभरामध्ये त्याने कसरालीला समालोचन केलं होतं, पण त्यानंतर सुद्धा तो इथपर्यंत पोहोचला. पुन्हा एकदा आता रविकांत इथे बसलेले होते, आज दिवसभर त्यांनी जॉब केला आणि पुन्हा एकदा इथे आले. कैलास पाटील जे स्वतःची त्यांची इंडस्ट्रीज आहे ते सांभाळून ते इथे येतात. म्हणजे समालोचक असे आहेत की ते प्रत्येक वेळा वेळही देतात
आणि आपला अनुभव देखील देतात. मॅच होते सुरुवात. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. 18 चेंडू आणि धावा करायचे त्या 30. धन्यवाद सर. नक्कीच या ठिकाणी आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला तर नक्कीच सन्मानजनक पंचांच्या ठिकाणी इशारा येतोय. सामना चालू होतोय. सुमित इलेव्हन संघ उत्तम गोलंदाजीसाठी पाहतोय आपण करण. चला बघूया कुडाल की गुहागर कोण होणारा या मॅच मध्ये. रफ अँड टफ मॅच आहे. जसं तुम्ही सांगतात की गुहागर की कुडाल, बघा त्याच्यामुळे दोन्ही आता संघ थोडे बघतोय तर आपल्या प्रेस्टिजसाठी पण खेळतील, प्रतिष्ठेसाठी देखील खेळतील. कारण आपल्याला जिंकायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे सुमित इलेव्हन कुडाल की सोमजाई फायटर गुहागर हे दोन्ही संघ आता आपल्या प्रेस्टिजसाठी प्रतिष्ठेसाठी खेळतील की आपल्याला या स्पर्धेमध्ये किमान पुढे जायचं आहे. क्वालिफायच्या रेसमध्ये एक पाऊल पुढे टाकायचं आहे. नक्कीच सर. आणि जसं सुमित इलेव्हन संघाने पहिला बॉल स्विच हिट केला त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर या ठिकाणी सोमजाई गुहागरने दिलेलं आहे. आणि या ठिकाणी सर यूट्यूबला आपल्याला कमेंटसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की दोन्ही संघ कोकणातील आहे, कोणी जिंको आमचा कोकणी जिंकणार आहे. नक्कीच. म्हणजे जसं तुम्ही कधी कधी गमतीने म्हणता एखाद्याला याला की येवा कोकण आपलाच असा, तसा आता तिथेही आहेत. तर म्हणजे येवो कोकणातला कुठलाही संघ येवो तो आपलाच असणार. एक चांगली प्रतिक्रिया आहे. बघा ही भावना असायला हवी. आपल्या विभागातील आपल्या परिसरातील संघ येतोय तर त्यांचेही आभार आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 4. नक्कीच सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं आहे कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून. सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय का पाहूया. आणि या ठिकाणी झेलबाद होऊन परतावं लागणार आहे फलंदाज शिवाजी याला. शिवाजी बाद झाले. आता आखोटप्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि त्याने हा झेल टिपला. शिवाजी बाद झाले. 4 धावा करून ते तंबूच्या दिशेनं परत असताना. तीस धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 धावा झाल्या होत्या. एक फटका आपण पाहिला होता स्विचिटचा. त्याच्यानंतर आलेला हा झेल विकेट. करण ज्यांना पहिले यश लाभून दिलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे. जसं आपण चर्चा करतो कारण उद्या अक्षय इलेव्हन, त्यानंतर ओम साई प्रदीप वरोर इलेव्हन, याचा अर्थ एक विरारचा संघ आहे, एक अक्षय इलेव्हन असा आहे आणि वरोर पालघर बोईसरचा संघ आहे. बघा प्रत्येक ठिकाणचे संघ उद्या बघायला मिळतील. खुशी इलेव्हन मंगलमूर्ती सफाळे, त्यानंतर गावदेवी मुंबई आणि NCC नारंगी. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे विभाग आहे. अजून चर्चा पुढे जाईल. पण दुसरा फलंदाज बाद झाल्यानंतर आला आहे रोहित. नक्कीच सर. रोहित या ठिकाणी नवीन फलंदाज दाखल झालाय. स्ट्राईक एंडवरती आता मात्र रोहित असेल आणि करण याचा सामना करावा लागेल. आतापर्यंत जखडून ठेवले करण याने. रिक्वायर रन रेट जात असताना उत्कृष्ट फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय. आणि काय होतंय सर. ड्यू फॅक्टरचा कुठेतरी इफेक्ट या ठिकाणी जाणवतोय. पाय घसरतोय आणि झेल सुटतोय. ज्याचा उल्लेख आम्ही केला होता की त्याचा परिणाम जाणवणार, प्रभावही जाणवणार, दोन्ही गोष्टी दाखवल्या. हा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता करण यांचा. बघा खेळण्याचा प्रयत्न होता. बघा खेळायचं होतं त्यांना. म्हणजे इनसाइड आउट थोडं नाही आहे पण त्या इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. बॅटच्या मध्ये नाही आला. टॉप द बॅट लागला. पॉईंटला क्षेत्ररक्षक होते, आले चेंडूच्या खाली, पण जो ड्यू आहे ना थोडं कुठेतरी स्लीप झाले. त्याच्यात हा झेल सुटलाय. 2 धावाही आल्यात. धावा आहेत दाफलकावरती 6. 30 धावांचा पाठलाग करतोय गुहागरचा संघ. बघा आता तसं आलं तर डान्सिंग डाऊन द विकेट. आताही खेळायचं होतं त्यांना थोडं इनसाइड आउट. आताही छावडं बॅटिंग आहे. इथे खेळायचं होतं त्यांना पण ज्यावेळेला खेळले त्यावेळेला बॅट सरळ आली होती. बघा बॅट इथे आली होती. बॅटचा फ्लो कव्हर्सच्या दिशेने जायला होता, तो नव्हता गेला. डॉट बॉल आलाय. धावा आहे दाफलकावरती 6. नक्कीच 6 धावा आतापर्यंत फलकावरती लागलेल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि पुन्हा एकदा
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटची कडा घेऊन जातो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का या ठिकाणी पाहूया. क्षेत्ररक्षक चांगला थ्रो या ठिकाणी केलाय परंतु सुरक्षित फलंदाज आपल्या क्रीजमध्ये. मात्र 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेला 8 या धावसंख्येवरती. अजूनही 2 षटक शेष आहेत आणि जिंकण्यासाठी धावा 22 धावा. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. मॅच दोन्ही साईडला आहे, असं नाही की नाही येणार. एक मोठा फटका कदाचित मला आठवते ज्यावेळेला 2022ला असं वातावरण होतं. कृष्णा युनिव्हर मालाड खेळत होता सेमीफायनलचा मॅच अगेन्स्ट मंथन रिसॉर्ट नवापूर. त्यावेळेला अक्षय गरत फुल फॉर्ममध्ये होते. त्याच्यामुळे हा सामना आरामात मंथन रिसॉर्ट जिंकेल. षटकार जाईल न जाईल म्हणजे जाणं थोडंसं कठीण होतं. धुक्याचं पूर्णपणे साम्राज्य होतं आणि त्यावेळेला आकिबनं 2 सिक्सर मारले होते. असंच मध्यरात्रीच्या वेळेला 2 सिक्सर त्याने मारले होते. त्याच्यामुळे तसं काही घडलं तर गुहागरचा संघ त्यांच्या नावामध्ये बघा ना सोमजाई फायटर आहेत. फाईट त्यांना करायचीच आहे. त्याच्यामुळे फाईट देऊन त्यांना ही लढत जिंकायची आहे गुहागरला. 12 चेंडू आणि धावा करायच्या त्या 22. नील आल्यात गोलंदाजीसाठी. ज्या नील आणि पहिल्या षटक पहिल्या मॅचचं देखील चांगलं हाताळलं होतं आणि ते आता गोलंदाजीसाठी आल्यात. बरीच चर्चा त्यांच्याशी काळामध्ये आम्ही केली होती कारण ज्यावेळेला थोडंसं लंच ब्रेक झाला होता त्यावेळेला की या मैदानावरती खेळणं किती पसंत करतात किंवा काय या मैदानाविषयी भावना आहे त्याविषयी चर्चा आपण केली होती. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. आखोटप्याचा चेंडू होता. मिस्टर स्ट्रोक क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती आहेत. मग याही गोष्टी होणार आणि त्या डायरेक्ट हिट जातोय का इथून भरपूर काय चाललंय. त्या 2022च्या सामन्यामध्ये ते एकदा असं झालं होतं की धुकं इतकं खाली आलं होतं त्या मंडपाच्या लेवलला की याच्या बाहेर चेंडू गेला का दिसायचं नाही. इतकं खाली धुकं आलं होतं 2022ला. त्याच्यामुळे तो ते खाली पूर्णपणे जसं आपण चित्रपटामध्ये पाहतो ना जसं आलेलं तसं ते धुकं पूर्णपणे खाली पण आलं होतं. तेही पाहिलं होतं. आता 11 चेंडूचा खेळ आहे आणि 20 धावा करायचे आहेत. नक्कीच या ठिकाणी सोमजाई फायटर्स फाईट तर करायचीच आहे सर आपण जसा उल्लेख केला तसा. पण फाईट मात्र दोन्ही बाजूने होते. सुमित 11 आणि सोमजाई फायटर्स. सुमित 11 कुडाळचा संघ म्हणेल नाही आम्हाला थांबायचं आहे आणि फायटरचा संघ गुहागरचा संघ सांगतोय आम्हाला थांबायचं आहे. पाहूया नक्कीच वेळ मात्र या ठिकाणी दर्शवून देईल. दरम्यान नील स्विच करण्याचा प्रयत्न चेंडू पायावरती आदळतोय. दरम्यान मात्र 1 धाव मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेला 11 धावसंख्येवरती. 1 खेळाडू बाद करण्यामध्ये यश सुमित 11 संघ. जसे आपण चर्चा करत होतो की सफाळेचा संघ आहे, नारंगीचा संघ आहे, मुंबईचा संघ आहे, तसे अजून संघ आहेत. नारंगीचा बी संघ देखील आहे, चॅलेंजर आहे आणि शंभू 11 महाड. उद्या खेळताना आपण ज्या संघांना पाहणार आहोत त्याच्यावरती चर्चा करतोय. 11 धावा धावफलकावरती 10 चेंडू 19 धावांची आवश्यकता. लोअर फुल चेंडू ड्राईव्ह करायचा होता बॅटच्या खालच्या टोलला लागलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. त्यानंतर जे गुरुवारच्या दिवशी खेळले होते त्याच्यामध्ये मंथन रिसॉर्ट चॅलेंज आहे नवापूर म्हणजे यामध्ये प्रथमेश ठाकरेचा संघ खेळला शेवी 26 ज्याच्यामध्ये सुमित ढेकले खेळले होते आणि एक संघ आहे जो बाग मांडला श्रीवर्धन. जो संघ उद्या खेळताना दिसेल. नक्कीच आणि उद्या मोठे संघ या ठिकाणी पाहायला मिळणारे मोठे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळणार. ऑल इंडिया चे संपूर्ण खेळाडू या ठिकाणी आपल्याला नारंगीच्या या विकेटवरती पाहायला मिळतील उद्या नक्कीच. पण दरम्यान आपण चालू सामन्याकडे जाईल पाहिलं तर सोमजाई फायटर्स फाईट करताना या ठिकाणी पाडतंय थोडंसं स्ट्रगल. दरम्यान सुंदर गोलंदाजी नील. पुन्हा एकदा फोलर लेनचा चेंडू होता कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव विसावतोय आणि या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळेल. अतिशय सुंदर गोलंदाजी. अजूनही धावसंख्या 17 रिक्वायर्ड आणि चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 17 धावांची. म्हणून मी त्या 2022चा उल्लेख केला. एक जर आला षटकार येऊ शकतो असं नाही की तसं घडलंय बऱ्याच वेळा. फक्त कुठल्या दिशेला तो जाऊ शकतो कुठे तो रीच होऊ शकतो हे फलंदाजाने ठरवायचं. त्याच्यामुळे या थोडे सिच्युएशनमध्ये आता 8 चेंडू 17 धावा एक मोठ्या फटक्याची गरज आहे. एक आवश्यकता आहे. क्रॉबॅट फटका खेळायचा गॅपमध्ये चेंडू चाला जोपर्यंत फिल्डिंग क्षेत्ररक्षक पोचतील तिथे 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण 7 चेंडूचा खेळ आहे. 7 चेंडूमध्ये आता धावा करायच्या त्या
15 16 16 16 7-16 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यक. नक्कीच सर, नेमका समजदारीचा गेम कोणाकडून खेळला जातो तेच कळत नाहीये. कारण 7 चेंडू आणि 16 धावा, अजूनही सामना दोन्ही बाजूनी ऑन आहे. सामना अजूनही बॅलेन्सिंग आहे. दरम्यान नील अतिशय सुंदर फटका होता. एक धावा, पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय का? निश्चितच या ठिकाणी 2 धावाही पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू आणि 13 धावा. जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं सर की एक मोठा फटका या सामन्याचं चित्र मात्र बदलू शकतो. परंतु तो मोठा फटका कुठे यायला पाहिजे? माझ्या मते तो पहिला चेंडू होते या ठिकाणी. आणि महत्वाचं काय म्हणजे काय, आता बघा बरोबर आपल्या समोरचे कक्ष आहे कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन. 6-13 17 धावा झाल्यात. धावफलकावरती 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. कारण मागच्या षटकामध्ये 9 धावा आल्या, त्याच्यामुळे जे 12-22चं समीकरण होतं ते आता 6-13. थोडी थंडगार हवा व्हायला लागली. वारा आलाय थोडासा थंडगार, थोडासा कोल्डनेस जाणवतोय, थंडी जाणवते. कारण बोलताना सुद्धा ते जाणवते आम्हाला. आणि बरोबर थोडंसं हे समालोचक कक्ष वर असल्यामुळे जो फ्लो आहे ना खाडियांकडनं जो वारा येतो आता तो वारा सरळ. आणि सर तुम्हाला तर माहिती आहे, म्हणजे तुम्ही नेहमी सांगता म्हणजे नैऋत्यकडनं खारे वारे, इथून मतलई वारे. पण आता काय माहिती जीवनामध्ये मतलईपेक्षा मतलबी वारे जास्त असतात मतलईपेक्षा. नक्कीच अतिशय सुरेख विश्लेषण. मतलबी वारे या ठिकाणी मात्र आता इथे मतलब साधणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू उडवलाय. चेंडू येतोय आणि 6 धावांसाठी. नक्कीच सर, जसा उल्लेख केला होता की पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सामन्याचे चित्र बदलू शकतं. पण मी का म्हटलं की वारे वाहतात, षटकार कुठल्या दिशेला येऊ शकतो त्या दिशेला फटका आलाय. त्याच्यामुळे जे खारे वारे, मतलई वारे, खाडींकडनं येणारे वारे ज्याचा उल्लेख जस्ट केला, कारण थोडा हवा जाणवते. आता 5-7 बऱ्याच वेळा काय असतं, म्हणजे मला हे सांगतात की बाबा प्रेडिक्शन कसं असते. बघा प्रेडिक्शन नाही आहे, रीड करायचं आहे की काय घडू शकतं किंवा काय नाही. बघा क्रिकेटमध्ये म्हणजे ते बोलतात ना, क्रिकेट ऐसा खेळ आहे, निश्चित खेळ आहे, सब प्रेडिक्शन फेल आहे. पण तुम्हाला तो गेम रीड करता आला पाहिजे, वाचता आला पाहिजे. म्हणून ज्यावेळेला मी बोललो त्यावेळेला कधी वाटलं होतं आता षटकार येणार नाही, त्यालाही मी म्हटलं होतं षटकार येऊ शकतो, फक्त तो कुठल्या दिशेला तो माहिती पाहिजे. 5 चेंडू 7 5. आता थोडी मध्यरात्री झोप उडवले या षटकारनं. ओ झोप उडवले या षटकारनं. नीरज आहे आणि दुसऱ्या बाजूला रोहित आहे. आणि गोलंदाजीला बाबू त्यांनी एक मॅच असाच सेव्ह केलाय. 4 चेंडू 7 धावा. नक्कीच. आणि आता मात्र त्यात ते समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. 4 चेंडू आणि 7 धावा. अतिशय चांगलं कमबॅक म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक या ठिकाणी रोहित याचं. पुन्हा एकदा सुरेख फटका. काय फटका सजवलाय आणि चेंडू मात्र थांबणार नाही आहे. चेंडू जाणार आहे सीमा पार. चौकार आलाय. आता कहाणी आले बघा, टाळ्यांचा गजर आलाय. म्हणून ज्यांना वाटत होतं ना की 30 धावांचा पाठलाग होणार नाहीये, त्यांना मी म्हटलं होतं का होणार, हा पाठलाग होऊ शकत नाही असं नाही, होऊ शकतो. आणि तेच पाहिलंय. नीरज सर, नीरजचा अर्थ सुद्धा फूल असतं त्याच्यामुळे आता हे फूल थोडंसं उमळलेलं आहे आणि नीरज जे फूल आहे ते थोडंसं उमळलंय. 3-3 आहे. 3 चेंडूचा खेळ, 3 धावांची आवश्यकता आहे. टाळ्यांचा गजर बघा, मध्यरात्री झाले. आणि असं म्हणतात म्हणजे तुम्ही ज्यावेळेला उच्चार होता तेव्हा स्वीडन आणि नॉर्वेचा उल्लेख मध्यरात्रीचा सूर्य जिथे दिसतो त्याचा उल्लेख करतात. आता यो मध्यरात्रीचा सूर्य बनून नीरज आलाय. 3-3. नक्कीच तुम्ही जसं म्हणताय सर, नीरज फुल या ठिकाणी उमललंय.
बरोबर फुललंय सुद्धा, पण त्याचा सुगंधी दरवळतोय, सुगंधी दरवळायला लागलाय. आणि आता मात्र या ठिकाणी 3 चेंडू आणि 3 धावा. पण बाबूही काय कमी नाहीये, तेही जाणतात कमबॅक करणं. 3-3 3-3 फटका. नीरज नीरज मध्यरात्रीचा सूर्य तळपलाय, सूर्य तळपलाय, नीरज नावाचा सूर्य तळपलाय आणि फायटर फायटिंग स्पिरिट दाखवून विजयी झाला. काय खेळ झालाय, अप्रतिम खेळ या शेवटच्या सामन्यामध्ये. सुंदर सुंदर खेळ, सुंदर खेळ झालाय. जे 3 कर्णधार आहेत त्यांनी पोचा, कारण जो एक ड्रॉ बाकी आहे आजच्या 3 संघामधला तोही केला जातोय. तर सोमजई फायटर एक कर्णधाराने पोचायचं. सोमजई फायटर, सोमजई फायटर एकाने या लगेच. आपण काय सर ज्यावेळेला नक्कीच समालोचन करतो त्यावेळेला जसं सोलोमध्ये समालोचन केलं ना मग अजून मजा येते. त्यामुळे चर्चा करताना काही गोष्टीवरती प्रेडिक्शन करणं, अंदाज वर्तवणं, कारण बघा अंदाज आणि जो अनुभव आहे